दिल्लीतून एक अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर आली. दिल्ली येथे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एका व्यक्तीने अचानक हल्ला केला. त्यांना मारहाण करण्यात आली. या व्यक्तीने रेखा गुप्ता यांच्या कणशेलात लगावली. त्यानंतर मोठा राडा झाला. मुख्यमंत्री रेखा गुप्ता या आज बुधवारी 20 ऑगस्ट रोजी त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये जनता दरबार घेत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाल्याची माहिती आहे. हल्ला झाल्यानंतर तिथे गोंधळ उडाला. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराला अटक केली आणि त्याची चौकशी करत आहे. मात्र या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 35 वर्षीय हल्लेखोर हा रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या जनता दरबार येथे तक्रार घेऊन आल्याचं भासवून शिरला. गर्दीचा फायदा घेत तो या जनता दरबारमध्ये पोहोचला होता. जनता दरबार सुरू असताना ही व्यक्ती त्याच्या हातातील कागदपत्र दाखवत रेखा गुप्ता यांच्या जवळ गेला. जेव्हा रेखा गुप्ता यांनी त्या व्यक्तीची तक्रार जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा या व्यक्तीने आधी खूप आरडाओरड केले आणि शिवीगाळी केली. त्यानंतर त्याने रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला केला. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी साप्ताहिक जनता दरबार दरम्यान मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. वीरेंद्र सचदेव यांनी सांगितलं की ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांना बोलवण्यात आलं. त्यानंतर त्यांना किती जखमा झाल्या आहेत हे स्पष्ट होईल. हल्लेखोर न्यायालयीन खटल्याचा संदर्भ देत होता. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी करत आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली. दिल्ली पोलीस आयुक्तही मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले. दिल्ली पोलिसांचे पथक आरोपी हल्लेखोराची चौकशी करत आहेत. डीसीपी नॉर्थ डिस्ट्रिक्टसह अनेक अधिकारी घटनास्थळी पाहणी करत आहे. आरोपी घटनास्थळी कसा घुसला आणि तो मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या इतक्या जवळ कसा पोहोचला या सर्व बाबींचाही तपास केला जात आहे.